केले. काय सांगशील विनीत? बोलण्यासाठी तो देखील लाजतोय. काय हरकत नाही. पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील दातिवली या संघाला. चला सामना आपण सुरू करूया. जय मसोबा मानेरे आणि त्यांना फाईट करेल रिची प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई. प्रमोद दादा म्हात्रे यांना विनंती असेल, दादा आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. सामना सुरू होतोय दुसरा आजच्या दिवसामधील आणि सामना जसा सुरू होईल या ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ भाल, व्हॉइस ऑफ मलंगड, अत्यंत टॅलेंटेड समालोचक आणि सुप्रसिद्ध गायक आमचे परम मित्र भाग्यजी म्हात्रे सर यांचा आवाज आपण ऐकूया या पुढच्या मॅचमध्ये. थँक्यू सो मच रोशनजी संते सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसु सर्वदा. सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिला दिवस या स्पर्धेचा भाग झालो होतो, परंतु आता याही दिवसामध्ये मला जी अपॉर्च्युनिटी मिळाली आहे तर मी आभार व्यक्त करतोय. कुशल श्रीषा स्पोर्ट्स सापाड आणि सापाड चषकाचे सर्व मॅनेजमेंट कमिटी मेंबर, त्यामध्ये आदिक शेठ पाटील, पिंटू शेठ पाटील आणि त्यानंतर विघ्नेश मडवी यांनी खरं तर आवर्जून या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची आम्हाला जी संधी दिली. सेकंड इनिंगला आता या ठिकाणी आपण खरं तर सेकंड मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय, ज्या ठिकाणी आपण बघतोय मानेर आणि त्यांच्या विरुद्ध देसाई सामन्याला होती सुरुवात. स्ट्रायकिंग एंडवरती प्रवीण दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल ऑन साईडला, फिल्डर त्या ठिकाणी बाउन्स पडला आणि बॉल परफेक्टली जो फिल्डर आहे डीपमध्ये मिड विकेटला त्याच्या प्रॉपरली हातामध्ये बॉल तुम्हाला जाताना पाहायला मिळाला आणि इथनं आपल्याला एक सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते. सुरुवातीला जरूर आपण पहिल्या मॅचमध्ये बघितलं तर बॅटिंग करत असताना चांगला बॅटिंग परफॉर्म झाला, परंतु त्या धावा डिफेंड करत असताना अडवली संघाला त्या ठिकाणी पराभूत व्हावं लागलं. परंतु या दोन्ही टीम्स सध्या तरी दुसऱ्या मॅचमध्ये एकामेकाच्या विरोधात. फुलटॉस बॉल फास्टेस्ट फुलटॉस करण्याचा प्रयत्न मागे चालला, शॉटमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लागला, डावकुऱ्या हाताने फेकला गेला बॉल, पण तो पंच सांगतायत की पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचल्याच कदाचित बॅट्समन. तोच इशारा दिला गेला अंपायर्सने. फिल्डिंग साईडने सुद्धा खतर रिव्ह्यूची मागणी केली नाही. तुमच्याकडे एक DRS असेल जो तुम्ही ओव्हर द वेस्ट त्यानंतर रनआउटसाठी आणि वाईटसाठी तुम्ही तो यूज करू शकता. येस, वाईट साईडने रिव्ह्यू नाही, अंपायर्सला जर वाटलं तर तो रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता, परंतु रिव्ह्यू तुम्हाला 15 सेकंदाच्या आतच घ्यायचं आहे. ही वॉर्निंग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. कमी गतीचा बॉल होता, ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, परफेक्टली मिडल स्टंपवरती तुम्ही बॉल बघितला, जिथे आपल्याला पाहायला मिळाले रितेश स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला जरूर पाहायला मिळाला, तो म्हणजेच प्रवीण. त्याच्यासाठी बॉल चॅलेंजेबल होता, स्वीप करण्याचा तो बॉल प्रयत्न, परंतु बॉल बघितलं तर परफेक्टली मिडल स्टंपवरती तो चेंडू पिच झाला रितेशच्या माध्यमातून आणि इथनं 2 सिंगल्स नंतर डॉट बॉल. लेंथ पुढे होती, मिड ऑफला मोरेश्वर आहेत, परंतु त्यांना बीट करून मिड ऑफ होता, लॉंग ऑफ नव्हता, त्याचा फायदा उचलत असताना पॉवर प्लेचा योग्य वापर, बॉल लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले तुम्ही बघताय, लेन थोडीशी पुढे होती, खरं तर परफेक्टली बॅटवरती मिडल करत असताना जो झोन निवडला होता त्या निवडलेल्या झोनमध्ये परफेक्टली बॉल ट्रॅव्हल होत असताना चौकार आलाय प्रवीणच्या बॅटमधून. शफल झाले, मागे खेळतायत, फाईन लेगला फाईन खेळलायत, फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू काढलाय आणि टप्पा पडल्यानंतर या क्रीडांगणाचे आउटफील्ड खूपच फास्ट होते, तेच आपण पाहिलं. लागोपाठचा हा दुसरा चौकार बाय प्रवीण जोशी.
झाले या फटक्यासाठी लवकर जागा बनवत असताना, कारण समोर असलेली लेन ती डोळ्याने खरं तर कॅचअप केली गेली आणि हेच कार्य नेहमी राहतं. प्रवीण जोशी एक अनुभवी खेळाडू, या टीममधून अनेक वर्षे त्यांनी क्रिकेट खेळलं, अनेक क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये त्याची अशी टेक्निकल बॅटिंग तुम्हाला पाहायलाच मिळाली आणि सध्या तो टेक्निकल स्ट्रोक खेळत असताना शेवटचा बॉल अवे प्ले फ्रॉम द बॉडी, इनफिल्डच्या वरून काढलाय, स्वीपर कव्हरला फिल्डर नाहीये, टप्पा पडला, बॉल डायव्हर्टही झाला होता, परंतु बॉलवरती रिझल्ट खूप चांगलं पाहायला मिळालं. या पहिल्या ओव्हरला कॅपिटलाइज करत असताना 3 चौकार लागोपाठचे त्याचे पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 14. जय मसोबा मानेरे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहायला मिळते 14. सुरुवात चांगली झाली आहे. 3 चौकाराने खूप चांगला इम्पॅक्ट पडला, कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तेच निदर्शनात प्रत्येकाच्या आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाता, तुमच्यासमोर पॉवर प्लेची 2 षटकं असतात, तेव्हा फील्ड प्लेस जी असते ती विखुरलेली नसते आणि तशा कंडिशन्सला तुम्हाला मोठ्या स्ट्रोकसाठी जावंच लागतं. तेच केलं प्रवीण जोशीने. आता आलाय मैदानाच्या आतमध्ये मयूर ओव्हर नंबर 2 मध्ये. यॉर्कर बॉल क्रिकेटमधला असा बॉल ज्याच्यावरती कमी खेळाडूंना उत्तर असतं, परंतु त्या ठिकाणी हरेश भोईरचा डिफेंड तुम्ही बघितला. हाही खेळाडू खरं तर खूप वर्ष क्रिकेट खेळला, अनेक वर्षाचा अनुभव त्याच्याकडे सुद्धा आहे. म्हणून टीम मानेरच्या माध्यमातून ना अनेक वेळा या जोडीला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघितले, जो अनुभवाने क्रिकेट खेळतात आणि अनुभव या ठिकाणी होता. यॉर्कर बॉलला सन्मान देत असताना मिडॉनला ते बॉल चेज झालं, तिथनं आपल्याला पाहायला मिळाली सिंगल. आणि आता स्ट्रायकिंग इनवरती ज्या बॅटरच्या माध्यमातून मागच्या ओव्हरमध्ये लागोपाठचे 3 चौकार बघितले, तो प्रवीण आता स्ट्रायकिंग एंडवर. लो फुल टॉस ऑन साईडला टर्न केलाय, पण तो स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, एका बाउन्सवरती चेंडूला उचललाय. फटका चांगला होता, बॉलही चांगला होता. लो फुल टॉस बॉल करण्याचा प्रयत्न, छोट्या बॅकलिपचा वापर करत असताना ऑन साईडला स्क्वेअर लेगला जो झोन स्ट्रॉंग आहे प्रवीण जोशीचा, त्या ठिकाणी फिल्डर सेट केला होता, कारण आता 3 फिल्डर डीपमध्ये आहेत. त्यामुळेच आपण बघितलं तर स्क्वेअर लेगला फिल्डर ठेवण्यात आला होता, तिथनं पाहायला मिळाली सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावा झालेल्या 16. 1.2 षटकांचा खेळ संपलाय. 5 ओव्हरची मॅच. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक जिथे 3 फिल्डर डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन आणि आता मिड विकेटला एक फिल्डर सेट हरेशसाठी. पुन्हा एकदा यॉर्कर, दुसरा यॉर्कर बॉल फेस केला, परंतु आता गॅपमध्ये ढकलला बॉलला. चेस होती सोपी, परंतु फिल्डरने अगदी पुढे आले आणि त्यानंतर आपण डायव्हर्शन बघितलं, तो फिल्डरचा आणि बॉलचाही. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. हरीशच्या बॅटमधला हा पहिला चौकार आलाय. चौकाराने या ओव्हरमध्ये खूप चांगला इम्पॅक्ट टाकला, कारण याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये तुम्ही जर बघितलं तर 14 धावा आल्या होत्या आणि आतापर्यंत 3 बॉलमध्ये 6 धावा आलेल्या आहेत विरोधात मयूरच्या. दोन्ही एंडला बॅटिंग खूप चांगली सुरू आहे, कारण दोन्ही खेळाडूंची सुरुवात ही खूप चांगली झाली आहे आणि हीच गरजेची गोष्ट होती टीम मानेरच्या स्कोर कार्डवरती. मागे खेळतायत, सुंदर फटका. या अगोदर जर बघितलं तर प्रवीण जोशीसाठी त्या ठिकाणी फिल्डर लावला होता, परंतु हरीशच्या ते निदर्शनात आलं आणि त्या जागेवरती खेळत असताना अर्थातच स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर हा दुसरा. जे थोडंसं थांबूया डीजे मास्टरला, माफी असावी. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही बघताय. का तर एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. आपण असं म्हणतो की अनुभव हा तुमचा शिक्षक असो. त्या अनुभवी शिक्षणाने आपण पाहिजे ते धडक गिरवू शकतो. तोच अनुभव या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला हरेशचा आणि त्याच्या बॅटमधून हा लागोपाठचा दुसरा चौकार आलाय. बॅकफुटला गेले, स्वतःच्या स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि बॉल वेगाने चालला, स्वीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. दोन्ही खेळाडूची सुरुवात धमाकेदार, दिमागदार झाली आहे, कारण याच्या अगोदर प्रवीण जोशीचे तुम्ही 3 चौकार बघितले आणि आता बघताय हरेश भोईरच्या बॅटमधून हा तिसरा चौकार. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा, अगदी जागेवरती होता. बॉल जसा आला बॅकफुटला, फ्रंटफुटला, ती पोझिशनच त्यांनी चेंज केली नाही, फक्त बॉलकडे बघितलं, बॉलची दिशा बघितली,
ऑफसमरती बॉल होता, त्या अनुमानाने फक्त कट करत असताना या बॉलला पाठवण्यात आलं स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर दिमागाने. आणि तिसरा चौकार टीमच्या टोटलमध्ये जॉईंट होत असताना टीमची धावसंख्या आता पाहायला मिळते 28. हेल्दी स्कोर कार आता बनलाय, कारण दुसऱ्या ओव्हरला सुद्धा कॅपिटलाइज केलं जातं. पहिल्या ओव्हरमध्ये आपण तब्बल बघितल्या धावा आलेल्या होत्या 14. आत्तापर्यंत 5 बॉलमध्ये विरोधात मयूरच्याही 14 धावा आलेल्या आहेत, त्याच्यामुळे 28 धावा सध्या तरी तुम्हाला टीमच्या टोटलमध्ये पाहायला मिळतात. आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्म, दोन्ही खेळाडूंचा तालमेल सध्या तरी जमलाय खेळपट्टीवर. शेवटचा बॉल यॉर्कर, तिसरा फेस करावा लागला, परंतु आता बॅटांना बॉलचं कदाचित कनेक्शन नाही आहेत. यस, तेच अंपायर सांगत असताना की लेग बायची धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होत असताना बिनगडीबाद 29 धावा, एक फ्लाइंग स्टार्ट या ठिकाणी निर्माण करत असताना हे दोन्ही बॅटर जे ते मानेर संघ करतोय बॅटिंग. मंत्रमुग्ध करणारं खरं तर हे संगीत डिजेमॅनच्या माध्यमातून तुम्ही ऐकत होतात. अनेक सारी पौराणिक मंदिरं खरं तर या क्रीडांगणावरती वरतून तुम्हाला स्पष्ट पाहायला मिळतील. तुम्ही पत्रीपूलपासून या क्रीडांगणाचा प्रवास केला तर लागणारं दुर्गाडी किल्ला, त्याच्या पुढे जर तुम्ही आलात तर छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर स्मारक आहे, त्याच्या पुढून येताच DB चौक आणि त्याच्यानंतरचं हे मैदानाचं तुमचं अंतर. आणि या क्रीडांगणावरती जेव्हा तुम्ही पोहोचता तेव्हा पोगावचं जे पौराणिक मंदिर आहे या क्रीडांगणावरून तुम्हाला ते स्पष्ट पाहायला मिळतंय, जे आमच्या कॉम्बॉक्सच्या डाव्या बाजूला आहे. आणि वातावरण जर क्लिअर असलं ना तर माहुली किल्ल्याची जी रांग आहे ना, पर्वतरांग, तीही तुम्हाला या ठिकाणून स्पष्ट पाहायला मिळते. कारण निसर्गाच्या रम्यकुशीत वसलेलं क्रीडांगण, चहूबाजूला तुम्ही पहा अनेक साऱ्या वनस्पती मिळतात, अनेक सारी झाडं आहेत. या भागामध्ये येतात सावरीची झाडं, बोरीची झाडं, ही खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आणि अनेक वर्ष एक झाड इथे टिकून येतं, म्हणजे ते चिंचेचं, ज्याच्यावरती भगवा ध्वज आहे. आणि ज्या भगवा ध्वजासाठी, आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या राजाने हे स्वराज्य उभारलं, त्याच राजाचं सुंदर संगीत नुकतंच तुम्ही ऐकलं. ओव्हर नंबर 3 मध्ये ऋषी यॉर्कर बॉल पुन्हा एकदा आलाय, परंतु लॉफ केल्या बॉलला मिस्टाबिंग स्ट्रोक, फिल्डर येतात, जजमेंट आधी चुकलं, त्याच्यानंतर जजमेंट ठेवत असताना महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर, भागीदारी ड्रॉप केली आहे 29 धावसंख्येची. हरेश भोईरला बाद करण्यात यश मिळतंय, ऋषीला सफळ. इकवेरा मातीचं सुंदर संगीत तुम्ही ऐकलं, परंतु आता एक दुःखाची बातमी आली की हरेशने ज्या सुरुवात केली चांगली, 14 धाबा ज्याने बनवल्या गेला, तो हरेश आता परतलाय मैदानाच्या बाहेर. तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये असा खेळाडू गेलाय ज्याने डावकुऱ्या हाताने आक्रमकतेने अनेक साऱ्या मैदानावरती त्याचा स्ट्रॉंग बॅटिंग खरं तर जो स्ट्रक्चर आहे तो दाखवला. तो मैदानाच्या आतमध्ये विशाल भोईर, पण तो त्यासमोर सुद्धा यॉर्कर बॉल आलाय. यॉर्कर बॉल पहिल्या ओव्हरपासून आपण बघतोय, परंतु 2 यॉर्कर बॉलवरती प्रत्युत्तर होतं हरेश, तो परतलाय आणि विशाल समोर पहिलाच यॉर्कर बॉल. ऑन साइडला पुल केला, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल अँड डिलाइटफुल. षटकारांचीच भाषा बोलत असतो वन डाऊनला जात असताना विशाल, आणि ते दाखवलं त्याने त्याच्या बॅटमधून. स्कोर मोजून 35. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघितला,
का चर्चा करत होतो की मैदानाच्या आतमध्ये डावखुरे हाताने या खेळाडूने अनेक वेळा त्याच्या मोठमोठ्या फटक्यांनी तर टीमच्या टोटलला वाढवलेलं आहे. दर्जेदार खेळाडू डावखुरे हाताने जेव्हा जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये लेन बॉलवरती जसा तुटून पडतो ना, त्याचे मोठमोठे षटकार तुम्ही बघितलात. आणि दाखवत असताना विशाल भोईर षटकाराने सुरुवात करत असताना डावाची टीमच्या धावसंख्येला त्यांनी पोहोचवलंय 35 या आकड्यावरती. फर्स्ट इनिंग सुरू आहे. जेवढ्या धावा फर्स्ट इनिंग मध्ये बनतील तेवढ्या सेकंड इनिंग मध्ये डिफेंड करण्यासाठी चांगला आकडा राहील. त्यासाठी हा षटकार आला. अगेन्स्ट स्पिन खेळण्याचा आता प्रयत्न. षटकाराचं प्रत्युत्तर लगेचच देण्यात आलं. ऋषीने काय बॉल टाकला गेला, कारण ऋषीकडे ना एक वेगळा टर्न आहे. ऋषीला आपण बघितलं तर बॉलला स्विंग करत असताना अगेन्स्ट स्विंग खेळण्याचा प्रयत्न आता कुठेतरी फसला आणि षटकाराचं प्रत्युत्तर लगेच दिलं गेले. अजून एक अगेन्स्ट स्विंग खेळण्याचा प्रयत्न अपील केली जाते, पण तो पंचांची सहमती नाहीये. दुसऱ्या बाजूला बघितलं ऋषीनं की कशा पद्धतीने हा बॉल पिच झाला. सगळ्यात आधी बॉलरला ते निदर्शनात येतं. जेव्हा तुम्ही एखाद्या बॉलरला बघता अपील करत असताना, तेव्हा एक्झॅक्टली त्याला माहिती असतं की बॉल कुठे पिच झालाय. कदाचित हा चेंडू बाहेर निघत असावा किंवा हाईट फॅक्टरी जास्त असावं, त्याचमुळे अंपासने फेटाळली ते अपील. इथनं आपल्याला पाहायला मिळतं समाप्त झाल्यात बॉल 5. अजूनही एक बॉल फेकायचा आहे. टीमची धावसंख्या षटकारानंतर कुठेतरी स्टॉप झाली आहे टीम मानेरेच्या स्कोर कार्डवरती. टीमची धावसंख्या 36. ओव्हर द विकेट समोर लॉफ केलाय. डीप मध्ये फिल्डर दूरवरती आहेत. मिड ऑफ वरून बॉल पाठवला गेला डीप मध्ये लॉंग ऑफला. बॉडीला स्ट्रेच करत असताना प्रवीणने शांत ठेवलं दिमागाला आणि बॉलला पाठवत असताना डीप मध्ये लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. आणि अशा पद्धतीने चौकाराने या ओव्हरची झाली समाप्ती. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 40. जिथे बॅटिंग करतोय संघ जय मसोबा मानेरे. खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स बेकर मैदानाच्या आतमध्ये गेले होते. अर्थातच 12th मॅन दोन्ही टीमचे मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जात असतात. तुम्ही एक संगीत ऐकला चेतन पाटील यांच्या शुभवाणीतून. या स्पर्धेचं टायटल जे सॉन्ग होतं ते जे डीजे मॅनच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 4 मध्ये आता आलाय गोलंदाज. लेग स्टंपला हिट करायचं होतं. बॉल मागे चाललाय. जेंटल टच, फक्त दिशा दिली बॉलला. बॉलला पाठवत असताना फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात होतीये या षटकाराची चौकाराने. ओव्हर मध्ये आला होता मयूर. धावा त्यांनी खर्च केल्या, पण तो मयूरवरती जिम्मेदारीचा खेळ दिला आणि त्याच्या विरोधात पहिला चौकार आला विशालचा. शॉर्ट बॉलचा वापर ऑन साइडला. हुक केला या बॉलला. बॉलवरती उंची तेवढी आणि लांबी जास्त होती आणि बॉलला पाठवण्यात आला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशालच्या बॅट मधला षटकार. स्पोर्ट्स शॉपचे ओनर अर्थातच मायमाऊली स्पोर्ट्सचे ओनर या ठिकाणी आलेले आहेत.
मी दादांना विनंती करतोय की मंचावरती या, तुम्ही आसन ग्रहण करा. तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बॅट या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर करण्यात आली आहे. सो या, वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. अजून एक फटका मागे खेळतात, परंतु आता फिल्डर आहेत, त्यांनाही बीट करून ऋषी त्या ठिकाणी होता. बॉल डायव्हर्ट झाला आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. रिप्ले आपण बघूयात. खरं तर ज्या झोनमध्ये तो फिल्डर आहे ना, त्या झोनमध्ये बॉल संत जातच नाही. बॉल खरं तर स्लो जात नाही. त्याच्या समोर बॉल होता, परंतु बॉल त्या ठिकाणून डायव्हर्ट झाला. तिथून आपल्याला पाहायला मिळाला चौकार. आणि कदाचित त्या प्लेस तो फिल्डर रिप्लेस केला गेला. तिथे आलाय सुमित. आमचे जवळचे मित्र जरूर आहेत. क्रिकेटपासून ते दूर असतात, कारण वर्किंग जास्त असल्या कारणाने ते क्रिकेटपासून दूर असतात. परंतु सध्या तरी ते इनॅक्शनमध्ये. या चौकाराच्या बरोबरीने 54 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये. अजून एक चांगला फटका ऑनसाइडला चाललाय. डीपमध्ये ग्राउंडिंग हा स्ट्रोक, टप्पा पडला, थोडासा बाउन्स घेतला. तेच फिल्डरने बघितलं. लगेचच बॉल फेकत असताना इथनं सिंगल्सने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 55. येणाऱ्या काहीशे बॉल ना, जर डॉट आले, एखादी विकेट आली, तर कुठेतरी या धावसंख्या ज्या वाढतात ना, त्या धावसंख्येला स्टॉपर लावू शकतो संघ देसाई. कारण माहिती आहे टीम देसाईला सुद्धा की दुसऱ्या खरं तर इनिंगमध्ये मग विकी असेल, तेजस असेल, यांची आक्रमकता आपल्याला सोसावी लागेल. त्यासाठी जर या इनिंगमध्ये कमी धावसंख्या खर्च केल्या तर येणाऱ्या बॅटिंग लाईनअपवरती तेवढीशी रिस्पॉन्सिबिलिटी राहणार नाही. त्यासाठी आता सध्या जे झालंय, जे बिघडलंय, त्या सगळ्या गोष्टींना विसरून आता इथनं डॉट बॉल कशी येतील, विकेट कशी येतील, कमी धावसंख्या कशा खर्च करू, याच्यावरती जास्त फोकस करावं लागेल. 55 गडी गमावला गेला. एक यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परंतु व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. वाईड लाईन सोडून जातोय बॉल. थांबला त्या ठिकाणी प्रवीण जोशी, कारण त्यालाही कळालं गेलं की ऑप्शनच्या बाहेर चेंडू पडतोय, लाईन सोडून जातोय. त्यासाठीच त्याने लेफ्ट केलं गेलं बॉलला. तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगलने टीमची धावसंख्या 56. चौथं षटक सध्या तरी मयूरचं सुरू आहे, परंतु आतापर्यंत तो मागडा ठरला या ओव्हरमध्ये. स्वीप केलाय, सुपर टायमिंग, सुंदर फटका, परफेक्शन होते या बॉलवरती. अगदी लो फुल टॉस बॉल त्याला स्वीपच्या अंदाजाने पाठवण्यात आलं. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा फटका तुम्ही पहा. खरं तर छोट्या बॅकलिपचा जेव्हा जेव्हा वापर प्रवीण करतोय ना, तेव्हा तेव्हा रिझल्ट त्याच्या बाजूने खूप चांगला लागला. छोट्या बॅकलिपचा वापर का केला? गती ही होती, त्याच्यानंतर फ्लाईट जर आपण बघितली तर डीप फ्लाईट होती, त्याच्यामुळे आपण बघितलं त्याला लवकर सेट होत असताना त्यांनी स्वीपने पाठवलं गेलं. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. आणि आता या षटकाराने टीमची टोटल पुढे सरकत असताना धावा झालेल्या आहेत 62. चांगला स्कोर आता या ठिकाणी उभा राहिलाय टीम मानेरेच्या स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळायचं होतं, परंतु आता इथनं मिस केली लाईन. आणि अशा पद्धतीने 24 धावसंख्येची वादळी खेळी करून मैदानाच्या बाहेर परतेल तो म्हणजे प्रवीण जोशी लागणारा हा झटका क्रमांक 2. आधी जर जय बसोबा मानेरे या टीमचा जर आपण विचार केला ना, तर सर्वप्रथम आपल्याला खरं तर आघाडीला लहू पाहायला मिळायचे. त्याच्या जोडीला प्रवीण जोशी असायचा. हरेसचं इन्व्होल्युशन झालं तेव्हापासून या टीमला खरं तर स्ट्रॉंग झोनमध्ये जाताना तुम्ही बघितलं. विथ द बॉल जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे खेळण्याची वेळ आली आहे तेव्हा त्याने चांगला परफॉर्म केला. परंतु अलीकडच्या काळामध्ये क्रिकेट डेव्हलप होत गेलं. क्रिकेटमध्ये नवीन नवीन चेहरे येत गेले. मानेरे टीमला नवीन नवीन चेहऱ्यांना खरं तर तुम्ही पुढे येताना बघितलं. पण लहू थोडासा मिडल ऑर्डरमध्ये यायला लागला. परंतु ज्या वेळेला कंडिशन जशा टफ असतात ना, स्पेशली सेकंड इनिंगमध्ये त्या धावा जेव्हा बनवायच्या असतात तेव्हा लहूलाही ते लवकर प्रमोट करत असतात. परंतु आता 4थ्या क्रमांकावरती नितेश भोईरला पाठवलाय, जिथे आपल्याला पाहायला मिळाला मयूरचा षटक. त्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या. आणि आता शेवटच्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे टीम देसाईच्या बाजूने प्रवीण. या टीमकडे ना खरं तर बॉलिंग लाईनअप सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला त्यांची आक्रमकता पाहायला मिळेल. पण तो देसाई संघ सध्या तरी कुठेतरी बॅट पॅच झेलतोय.
कारण सध्या परफॉर्म चांगला होऊन सुद्धा त्यांच्या गोलंदाजांकडनं कधी कामगिरी कठीण होते, खराब होते, तर कधी बॅटर्सच्या माध्यमातून कामगिरी थोडीशी खराब होती. या सगळ्या गोष्टी तुम्ही हल्लीच्या सीझनमध्ये बघितल्यात. अगेन्स्ट देसाईच्या या मॅचमध्ये त्यांचाही प्रयत्न असेल की एक चांगली मॅच त्यांचे प्लेयर खेळावे. अगेन्स्ट स्विंग खेळण्याचा प्रयत्न, यस विकेट मिळेल. चर्चा चालू होती की सध्याच्या घडीला बॅटपाज नव्हे तर आता हीच वेळ आहे की इथनं पुढे येण्याची. अशा पद्धतीने कडा लागली. मोरेश्वरच्या हातामध्ये झेल, फलंदाज होईल बाद पडतील मैदानाच्या बाहेर विशाल. जी चर्चा आपण करत होतो की सिनियर सिटीजन या टीमचा लहू आहे. अनेक वर्ष ज्या खेळाडूने मानेरे गाव हे क्रिकेटच्या परिपटलावरती रिप्रेझेंट केलं, अनेक वर्ष ॲज अ ओपनर म्हणून तुम्ही त्याला बघितलं, काहीशा वर्षापूर्वी खरं तर त्याला तुम्ही कॅप्टनही बघितलं आणि त्याच लहूला सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात आलं. रोहित भोईर नेहमी या स्पर्धेचा खरं तर नेहमी कुठेही स्पर्धा असेल, मानेरे संघ खेळत असेल तेव्हा नेहमी ते खरं तर ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांची मॅच बघतच असतात आणि रोहित भोईर सध्या तरी या मॅचचा आनंद घेतात. खरं तर राहुल भोईरसुद्धा या मॅचचा आनंद घेत असेल. सध्या बैलगाडा शर्यतीमध्ये ते जास्त असतात. जेव्हा जेव्हा क्रिकेटला वेळ मिळेल तेव्हा ते क्रिकेटला वेळ देत असतात. त्यामुळे मानेरेगाववरून राहुल भोईर आणि रोहित भोईर हे मॅचचा आनंद घेत असतील तर त्या सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पहिल्याच बॉलवरती प्रवीणला सफलता मिळाली आहे. आता हेही चांगलं झालं की एका बाजूने दबावामध्ये जात होता देसाई संघ, धावफलक जास्त वाढत होतं, त्याला अंकुश लावण्यासाठी या विकेट्स महत्त्वाच्या होत्या. जर लवकर विकेट आली नाही, विशालनेही त्याचं काम पूर्ण केलं. विशालने 22 बनवल्या, 14 धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशन हरेशचं राहिलं. त्यानंतर प्रवीण जोशीनेही 24 बनवल्या आणि आता इथनं मैदानाच्या आतमध्ये टॉप ऑर्डर अजूनही आहे कारण लहू आता खेळपट्टीवरती गेल्या क्रमांक 5 वर. ओव्हर द विकेट, ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता परंतु बॅटचं हलकंसं कदाचित कनेक्शन झालंय कारण आवाज ही साऊंड होता त्या ठिकाणी. या ठिकाणून आपल्याला पाहायला मिळते सिंगल या टीमची टोटल या ठिकाणी वाढत असताना धावफलक आता जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 63 या आकड्यावरती. सध्या तरी 63 हा आकडा 5 ओव्हरच्या मॅचच्या कंपॅरिझनने आपण बघितलं ना तर चांगला आहे. चला नेक्स्ट मॅचमध्ये आम्ही इन्व्हाइट करतोय टीम उंबारली आणि भाल, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉसच्या संदर्भात तुम्हाला रिपोर्टिंग करायचे. उंबारली आणि भाल 63 ऑन बोर्ड. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न आपण बघितला या बॉलला टर्न करत असताना आणि प्रवीणची हीच खासियत राहिली आहे की नेहमी खरं तर स्विंग करत असतो चेंडूला, अर्थात टर्न देत असतो. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा, ओव्हर द विकेट न्याला, टप्पा पडला आणि पडल्यानंतर आपण थोडासा कट होताना बघितला चेंडूला. अजून एक चांगला बॉल, आता आउट कटर पडल्यानंतर आताही बाहेर काढण्यात आला आणि इथनं अजून एक डॉट बॉल. 4 ओव्हर्समध्ये जे घडलं होतं ना अपोजिट ते आता रिकव्हरी करण्यासाठी या षटकाला तुम्ही बघताय कारण प्रवीण या टीमला नेहमी लीड करत असतो. प्रवीणच्या मार्गदर्शनाखाली अनेक साऱ्या खेळाडूंना तो खरं तर चांगले क्रिकेटमध्ये धडे देत असतो आणि त्याच प्रवीणने आता कमबॅक केला, अर्थात स्टॉपर लावला या धावपालकाला. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आताही झाला, ऑनसाईडला अपील केली जाते त्या ठिकाणी एका बाजूला ती म्हणजेच विकेट किपरच्या माध्यमातून आणि इथनं पाहावं लागेल की एक्झॅक्टली बॉल कुठे लागलाय. फलंदाज बादचा इशारा अंपायर्सने दिला गेलाय. सो कदाचित कॅच आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद आहे. सो स्ट्रायकिंग इन वरती आता जाणारा नवीन फलंदाज असेल. साऱ्या संगीतांमध्ये तुम्ही हल्दीमध्ये ऑर्केस्ट्रामध्ये अनेक साऱ्या संगीतांमध्ये अनेक सारे कलाकारांना गाताना तुम्ही बघितलं. खरं तर देसाई गावाने एक असा कलाकार दिला ज्या कलाकाराचं नाव आज आवर्जून आपण सगळे घेतो, अर्थातच प्रतीक म्हात्रे. अनेक सारे छकड्यांचे संगीत त्यांचे पुढे आले, स्पेशली मथुरिया नंदीवरती त्यांचे संगीत खूप व्हायरल झाले आणि देसाई गावाला तेही बिलॉंग करतात. सो तेही या कदाचित मॅचचा आनंद घेत असतील आणि फलंदाज कशा पद्धतीने बाद आहे ते दाखवले जाते. क्लिअर दाखवलं गेले की बॉल कुठे त्या ठिकाणी
स्पर्शी झाला. ऑनसाईडला खेचतात या फटक्याला खरं तर आशिषने लॉंग ऑनच्या बाहेर पाठवलं गेलंय आणि या षटकामध्ये धावा येत नव्हत्या, त्यातलं रिझल्ट मिळत नव्हतं. पण तो शेवटच्या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये आशिष जोशीचा हा षटकार इम्पॅक्ट टाकून गेला या स्कोरबोर्डवरती. अशा पद्धतीने 5 ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 69 धावा टीमच्या टोटलमध्ये आणि 70 धावसंख्येचा एक मोठा टार्गेट ठेवण्यात आलेला आहे, तो म्हणजेच देसाई या टीम समोर. करूयात गावदेवी उंबारली आणि त्यांच्या विरोधात विराट 11 भाल या दोन टीममध्ये ही लढत असेल. सो आपण उंबारलीच्या कॅप्टनला विनंती करूयात की टॉसच्या संदर्भात आम्ही तुम्हाला अलॉटमेंट केली होती आधीच, त्याच्यामुळे विनंती करेन की जास्त वेळ घेऊ नका, तुम्हाला लगेचच टॉससाठी यायचं आहे. चला टीम गावदेवी उंबारली, जेव्हा तिसरं षटक सुरू होतं तेव्हा आम्ही अलॉटमेंट केली होती की तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. माय माऊली स्पोर्टचे प्रोप्रायटर मी यांना विनंती करतो की टॉस बॉक्समध्ये तुमच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जाईल. चला दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. विराट 11 गावदेवी भाल आणि गावदेवी उंबारली या दोन संघांमध्ये सामना असेल. छापा असा कॉल आहे आणि आलाय काटा. टॉस जिंकलेला आहे गावदेवी उंबारली या टीमने. साहेबांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 5 षटकांचा सामना आहे. समोर गावदेवी भाल संघ आहे. 5 षटकांच्या मॅचमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? बघूया, ग्राउंड तर खूप शॉर्ट्स आहे, त्याचप्रमाणे बघू 60-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. पिंटे शेठ पाटील, आदरणीय अधिक पाटील यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत उंबारली गावाशी. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? नाही, पिंट्या शेठ पाटील यांचं आयोजन तर खूपच छान आहे आणि ग्राउंड पण खूप छान आहे आणि त्यांचे आमचे संबंध एकदम घनिष्ठ आहेत, म्हणजे मित्रासारखे एकदम. तर नक्कीच शुभेच्छा असतील उंबारली या टीमला. आमच्यासोबत भाल संघाचे संघनायक आहेत. टॉस गमावलाय. 5 षटकांचा सामना आहे. प्रथम बॅटिंग करावी लागेल. काय टार्गेट मनामध्ये आहे? 70 ते 75 धावा करण्याचा प्रयत्न असेल. समोरचा संघ देखील चांगला आहे. इन्फॉर्म संघ आहे. कालच अंतिम फेरीमध्ये देखील संघ दाखल झालेला आहे. याही स्पर्धेमध्ये चांगला करण्याचा प्रयत्न असेल भाल या टीमचा. खऱ्या अर्थाने खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सापाट चषक, ज्यामध्ये नक्कीच फक्त 9,000 रुपये प्रवेश फी आहे. त्यामध्ये 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. पहिल्या क्रमांकासाठी 2 व्हीलर बाईक आणि टोटल 15 सायकल आहेत. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? संकल्पना तर खूपच छान आहे आणि पिंट्या शेटचा तर नादच नाही. क्या बात आहे. नक्की शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. आपण शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलेला आहे गावदेवी उंबारली या संघाने. त्यांनी स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी गावदेवी भाल या टीमला. सामना सुरू आहे. ऐकूया आपण भाग्यजी म्हात्रे यांचा आवाज. सन्माननीय शिवसेना शाखा प्रमुख शिंदेगड सिकंदरजी मडवी साहेब यांचे नुकतंच या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. त्यानंतर मी प्रमोद म्हात्रे यांना विनंती करतोय की पिंटेशेठ पाटील यांच्या मैत्रीला खरं तर तुम्ही मान देऊन या ठिकाणी खेळण्यासाठी आलात, परंतु तुमची मैत्री अजूनही घट्ट व्हावी म्हणून त्यांचं इन्व्हिटेशन आहे की तुम्ही तुमची जागा या मंचावरती दाखवा. या मंचावरती बसून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या आणि या मॅचचाही आनंद घ्या. तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. या मॅचमध्ये टार्गेट जर आपण पाहिलं तर 70 धावसंख्येचं टार्गेट आहे. त्या टार्गेटला चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विकास आणि मोरेश्वर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीची पाठवली आहे. तर दुसऱ्या बाजूला पाठवला आहे तेजस भोईरला. एक वेगवान बॉलर व्हेरिएशन करणं ही खरं तर आता सध्याच्या खरं तर बॉलिंग ॲक्शनमध्ये त्याने चेंजअप केला आहे. कारण आधीच्या काळामध्ये आपण तेजसला अगदी वेगाने बॉल टाकत असताना बघायचो, परंतु आता सध्या तरी व्हेरिएशनने तो बॉलिंग करतोय. या खेळाडूने लेदरही प्रशिक्षण घेतलंय. लेदरही हा खेळाडू खेळला. त्यासाठी आता एक मोठं चॅलेंज, कारण त्याच्यासमोर विका. चेसला होती सुरुवात. 70 धावसंख्येचं टार्गेट आणि सेकंड इनिंगला सुरुवात. पहिलाच बॉल, चर्चा सुरू होती आणि याच फलंदाज बाद. महत्वाचा अडसर मैदानाच्या बाहेर काढला तेजस भोईरने.
या मॅच मध्ये रिस्पॉन्सिबल होता विकास, परंतु त्या विकासची विकेट मिळवत असताना तेजस भोईरला सफलता, फलंदाज बाद. नाराज तुम्हाला चेहरा पाहायला मिळतो विकासचा, कारण अनेक साऱ्या बॉलरला आपण यॉर्कर स्पेशलिस्ट म्हटलंय, परंतु हा खेळाडू यॉर्कर स्पेशलिस्ट कशासाठी, तर यॉर्कर बॉलला तेव्हा जेव्हा तो समोर फेस करतो तेव्हा त्या यॉर्कर बॉलवरती हेलिकॉप्टर स्पेशलिस्ट म्हणून देसाई गावातून एकमेव असा चेहरा ज्या चेहऱ्याला नेहमी क्रिकेटमध्ये तुम्ही बघितलंय तो म्हणजेच विकास. त्या विकास लवकर जाणं खरं तर कुठेतरी संकोच वाटण्यासारखे. टीम उंबारेचे कॅप्टन फोटो सेशनसाठी या. विनंती करेन की प्रत्येक कॅप्टनचा फोटो आपण घेतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in वरती जी मॅच सुरू होईल त्या मॅचच्या अगोदर आपण ते चेहरे कॅप्टनचे दाखवतोय. त्याच्यामुळे उंबारलेच्या कॅप्टनला विनंती करतोय की तुमचा फोटो तुम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या अपडेटरकडे द्यायचं आहे. ऑन साईडला खेळतायत, पॉवर प्ले सुरू आहे. परफेक्टली बॉल बॅटवरती मिडल झालाय, बाउन्स एक घेतला, टप्पा घेतला आणि बॉल चालाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. ऋषीच्या बॅटमधून हा पहिला चौकार. प्रेझेन्स ऑफ माइंड सध्या तरी खेळ या हंगामामध्ये ऋषीचा आपण बघितलं ना तर प्रेझेन्स ऑफ माइंडने तो क्रिकेट खेळतोय. बॉलच्या मिनिटमध्ये लवकर आला. तेजसकडे जास्त गती नव्हती, परंतु त्या वापर करत असताना टप्प्याचा तो बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार आलाय. आता ऑप्शनच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते हरेश, परंतु त्यांना बीट करून बॉल चालला डीप मध्ये. बीट करून हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. माफ करा, विशाल त्या ठिकाणी होते, त्याला बीट केलं गेलं आणि बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर लागोपाठचा हा दुसरा चौकार. हलकासा बाहेर टाकण्यात आला होता चेंडू, परंतु लवकर सेट झाला. प्रिव्हियस बॉलवरती जो चौकार आला स्वीपच्या अंदाजाने, तिथे बघितलं तर कमी गतीचा बॉल होता. त्या गतीचा वापर केला, फटक्याला फक्त एक्झिक्युशन आपण बघितलं गेलं तर म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि आता एक्स्ट्रा कव्हरला लागोपाठचा दुसरा चौकार आलाय. ऑन साईडला हॅमेट केलंय बॉलला, डीपमध्ये फिल्डर, टप्पा पडला आणि बॉल खातामध्ये आलाय. त्या ठिकाणी आपण बघितला तर क्षेत्ररक्षक होता डीपमध्ये मिड विकेटला, त्याने बॉल फील्ड केलं. नितेश होते त्या ठिकाणी. तिथनं आपल्याला पाहायला मिळेल सिंगल आणि 2 चौकारानंतरची ही सिंगल्स टीमच्या टोटलमध्ये टीमची धावसंख्या 9. 70 धावसंख्येचं एक मोठं टोटल आहे. त्यासाठी ट्राय कराव्याच लागतील या गोष्टी, कारण 2 पॉवर प्लेची षटकं आहेत. पहिलं षटक सध्या तरी सुरू आहे आणि सध्या तरी सुरू असलेल्या षटकामध्ये फक्त 9 धावा आलेल्या आहेत. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, पण तो अवे प्ले फ्रॉम द बॉडी हा बॉल टाकण्याचा प्रयत्न, त्या बॉलकडे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉडीला हा बॉल तुम्ही बघितला आदळत असताना एक लेग बाईटच्या स्वरूपाने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 10. हा बॉल खूप महत्त्वाचा आहे दोन्ही बाजूने, कारण 70 धावसंख्येच्या चेसमध्ये जर 15पेक्षा जास्त धावा पहिल्या ओव्हरमध्ये येतात तर ती सरासरी मेंटल ठेवेल टीम देसाई. पुन्हा एकदा शरीरापासून आई दूर बॉल ठेवला होता, परंतु याही बॉलला पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. ज्या पहिल्या चौकाराने ऋषीची सुरुवात झाली, आता ही शेवटच्या बॉलला खरं तर त्याला बाउंड्रीच्या बाहेरच पाठवायचं होतं, परंतु तो डाव तो कुठेतरी अडकला गेला, अर्थातच अडथळला गेला. इथनं आपल्याला पाहायला मिळाले सिंगल आणि अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 11. जिथे बॅटिंग करत असताना चेस करतोय संघ रिची प्रतिष्ठान देसाई. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 70 धावसंख्येचं या मॅचमध्ये टार्गेट आहे. हा रिप्ले तुम्ही बघा. आपण 2 बॉल असे बघितले ना तेजस भोईरचे, जे अवे प्ले फ्रॉम द बॉडी, अर्थात शरीरापासून दूर ठेवण्यात आले. स्टड अंपायर मैदानाच्या आतमध्ये जा. हा रिप्ले तुम्ही बघा, जिथे विकास बाद झाला. सध्या तरी हा तुम्ही हायलाईट बघताय तेजस भोईरची, जे ग्रामीण टेनिस क्रिकेट .in चे फाउंडर आहेत. पण तो ॲज अ बॉलर जेव्हा तेजसला तुम्ही बघितलं त्याने चांगला काम केलं. हा सेकंड बॉल जिथे चौकार आला ऋषीच्या बॅटमधून, जो खरं तर स्लॉक स्वीप करत असताना तो चौकार तुम्ही बघितला. हा दुसरा चौकार त्याचा लागोपाठचा तुम्ही बघाल, जो विशालला बीट करत असताना एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर तो चौकार आला.
ट्रान्स तुम्ही पहा, ऋषीचा ट्रान्स खूप सुंदर होता आणि शेवटच्या बॉलवरती एका सिंगल्सने टीमची टोटल पुढे जाताना तुम्ही बघितली, धावा झाली 11 आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये विकी. मिस्ट्री बॉलर हा राहिलाय, कारण बॉल फिरवण्याची ताकद हा खरं तर गोलंदाज ठेवतो, परंतु त्याच्या समोर आहे ऋषी. धावा झालेले 11, लक्ष या मॅच मध्ये 70 धावा संख्येचं. पहिलाच बॉल, यस विकेट, विकेट मिळाली आहे. म्हणून म्हटलं होतं की हा मिस्ट्री बॉलर आहे, नेहमी फिरकीवरती तो कॉन्सन्ट्रेशन ठेवत असतो आणि तेच केलं गेलं. बॉल अगदी पाहायला गेलं तर पुढ्यात ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी आतली कडा लागली आणि फलंदाज होत असताना बाद. ऋषी मात्र गॉन. लावता येत नाही आम्हालाही की कोणता बॉल तो कधी टाकेल, कारण बॉलला आतमध्ये आणण्याची, बाहेर काढण्याची ती त्याच्याकडे क्षमता आहे. त्या क्षमतेने तो बॉल खरं तर वळवत असतो, फिरवत असतो. तेच तुम्ही बघितलं. खरं तर प्रमोद म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत ऋषी, परंतु आता ते बाद होत असताना त्यांनी बनवल्या गेल्या धावा 9, बॉल त्याने फेस केले गेले 5. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सध्या तरी 11, जिथे 2 विकेट लवकर परतल्या गेलेत मैदानाच्या बाहेर. आता मैदानाच्या आतमध्ये जिम्मेदारी स्वीकारावी लागेल, कारण एका बाजूला बॉलिंग चांगली होते. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना गोलंदाजांचं वर्चस्व तेवढं राहिलेलं नाहीये, त्याच्यामुळे आता इथनं धावा संख्या जर चेस करायची असतील ना, तर याही गोष्टीचा विचार करावा लागेल की अजूनही या ओव्हरमधले 5 बॉल आहेत जिथे फिल्डरांचं क्षेत्ररक्षण खुलं झालेलं नाहीये, तिथून ट्राय करावं लागेल हितेशला. ऑप्शनच्या बाहेर होता चेंडू, पण तो डीपमध्ये फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला विशाल डावखुऱ्यात आणि फेकतात. अंडरआर्म बॉक्स ट्रायने ही फेकी झाली, तिथून आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे सिंगल, आणि सिंगलने टीमची धावसंख्या 12. टाइम जास्त स्पेंड खरं तर एकच खेळाडूने केला, त्याचं नाव मोरेश्वर, जो या टीमचा लीडर आहे. परंतु त्याला आता निडर बनून बॅटिंग करावी लागेल, कारण क्रिकेट या खेळामध्ये जेव्हा तुमच्यावरती सुरुवातीला दबाव येतो ना, तेव्हा तो दबाव काढण्यासाठी तुमची लीडरशिप आणि तुमची बॅटिंग ही खूप महत्त्वाची असते. चांगला बॉल होता, प्ले अनेमिस. टप्पा पडल्यानंतर आपण बॉल खालीच बघितला, आणि ही सिमेंट विकेट नाही आहे, कारण ज्या खेळपट्टीवरती सध्या खेळ चालू आहे त्याच्या बाजूला सिमेंट विकेट आहे. आणि स्पेशली कल्याण डोंबिवलीमध्ये आपण शेणामातीने सारवलेल्या विकेटवरतीच खेळतो. मग तुम्हाला जो टर्न हवा आहे तो टर्नही प्राप्त होतो, आणि पुढे चेंडू टाकलात ना तर या विकेटवरती बॉल खाली राहतो, आणि तेच बघितलं तुम्ही. ऑन साईडला खेचला फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल चला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोरेश्वरच्या बॅटमधला हा पहिला 6. पहिला षटकार आलाय मोरेश्वरच्या बॅटमधून, खत्री या षटकाराने इम्पॅक्ट पडलाय थोडासा. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा. डावकुरे हाताचा बॉलर सध्या ओव्हर द विकेटने बॉलिंग करण्यासाठी तो आला, आणि मोरेश्वरने बॉल तो बघितलं, त्याला कॉन्फिडंट होता ज्या पद्धतीने तो बॉल बॅटवरती मिडल झाला. आणि या फटक्यांचीच तर गरज आहे, कारण 70 धावसंख्येचं एक मोठं चॅलेंज ठेवलंय जय मोसोबा मानेर या टीमने. त्या चॅलेंजला जर पुढे न्यायचं असेल, ॲक्सेप्ट करायचं असेल, तर इथनं असेच फटके हवेत टीमच्या टोटलमध्ये. आता कमी गतीचा बॉल ऑन साईडला टर्न करण्यात आलाय. डीपमध्ये वायडिश लॉंगॉनला फिल्डर आहेत, बॉलला उचलला गेला नितेशने, परंतु सेकंडसाठी चान्स. दुसऱ्या बाजूला हितेश डेंजर एंडला होते, परंतु या 2 धावा पूर्ण होत असताना, या 2 धावसंख्येने टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते. पुढे जात असताना धावा आतापर्यंत झालेल्या आहेत 20. लक्ष होतं या मॅचमध्ये 70 धावसंख्येचं, म्हणजे अजूनही 50ची गरज आहे. मोठा आकडा अजूनही क्रॉस करायचा आहे, त्यासाठी एखादा मोठा फटका या ओव्हरमध्ये यायलाच हवा. ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकलाय, कदाचित सुदीप आंबेवणे सरांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा. जास्तच बॉडीपासून हा चेंडू दूर फेकला. व्हाईट बॉलचा इशारा देत असताना
या दोन्ही ओव्हरला जर बघितलं ना तर आतापर्यंत कंट्रोल ठेवलाय टीम मानेरेने. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 11 आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये 5 चेंडूंमध्ये 10 धावसंख्या खर्च केलेल्या आहेत विकीनं. फुल टॉस ऑन साइडला फुल टोल वसूल या ठिकाणी करत असताना आणि या ठिकाणी बॉलला पाठवण्यात आलाय मिड विकेट बॉलांच्या बाहेर. हा बॅटर रिव्ह्यू आहे का अंपायर्स रिव्ह्यू? सो आपण चेक करूयात ओव्हर द वेस्ट साठी. ओव्हर द वेस्ट साठी अंपायर्सने थर्ड अंपायरला चॅलेंज दिलंय. सो आपण बघूयात की या बॉलवरती काय घडलंय, ओव्हर द वेस्ट आहे की नाही या सगळ्या गोष्टीची. इट्स फेअर डिलिव्हरी. सो या ठिकाणी बघितलं जो चॅलेंज दिला होता थर्ड अंपायरला तो लगेचच त्यांच्या निदर्शनात जसा आला तसा डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना हीच आपण खरंतर चर्चा करत होतो. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा. खरंतर थोडासा बॅकलिपचा कमी वापर केला होता त्या अनुमानाने ह्या बॉलला आपण बघितलं तर ज्या वेळेला अटेम्प्ट केलं गेलं तेव्हा तो डीपी राहिला आणि आपण बघितलं तर बॅट्समनने खेळण्यासाठी छोट्या बॅकलिपचाही वापर केला होता. त्याच्यामुळे सध्या तरी ह्या अपीलला चॅलेंज दिलं होतं जे थर्ड अंपायरला ते त्याने ॲक्सेप्ट करत असताना सांगितलं की इट्स फेअर डिलिव्हरी लीगल डिलिव्हरी. आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 27. 27 धावा टीमच्या टोटलमध्ये. या स्पर्धेचं खास आकर्षण हेही आहे की शेवटच्या दिवशी अर्थातच 6व्या दिवशी रायगडचा टायगर अजय गायकवाड यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा आणि त्या दिवशी एक प्रेक्षणीय मॅचही असणार आहे जी परमेश माळे आणि सनी संते यांच्यामध्ये होईल. 18 मध्ये 43ची गरज आलाय. सेकंड स्पेलमध्ये तेजस ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यासमोर आता पाहायला मिळेल तुम्हाला हितेश. बॉडीपासून दूर होता हा चेंडू. कट करण्याचा प्रयत्न हितेशचा पण तो सुरुवातीपासून जेव्हा आपल्यावरती दबाव असतो ना तेव्हा त्या दबावातून निघण्यासाठी एक स्पेशली पार्टनरशिप महत्त्वाची असते. विकास लवकर बाद होणं ना खूप काही सांगून गेलं कारण 70 धावसंख्येच्या टार्गेटला क्रॉस करण्यासाठी विकासची बॅटिंग खूप महत्त्वाची होती पण तो पहिल्याच बॉलवरती बाद झाला. अजून एक चांगला बॉल मध्ये लिडिंग एज लागली आहे. फिल्डरने कॅच तर कॅरी केली आहे आणि इथं फलंदाज बाद होत असताना दर्शवतात अंपायर्स लागणारा झटका 3रा टीम देसाईला. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघताय. खरं तर ओव्हर द विकेटने लेफ्ट ओव्हर द विकेटने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पहिला बॉल जो बॉडीपासून दूर ठेवला आताही तेच होतं की हितेशला माहिती होतं की तो बॉल खरं तर बॉडीपासून आताही दूर येईल. विकेट आली आहे नुकतीच. 27 वरती 3रा हादरा बसलाय. आता या टीमचा पिंच हिटर आलाय हिमांशू. या खेळाडूकडे एक वेगळी ताकद आहे. अशा सामन्यांना तो फिरवताना तुम्ही नेहमी बघितलाय. त्याच्यामुळे आता जिम्मेदारी वाढली आहे आणि हिमांशू जसा मैदानाच्या आतमध्ये गेलाय तो असण्याची दखल दिली तेजस भोईरला. त्याच्या बॅटमधून पहिला षटकार. हा खेळाडू आहे कारण रिस्पॉन्सिबिलिटी नेहमी त्याने क्रिकेटमध्ये घेतली आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये जसा तो गेला पहिल्याच बॉलवरती त्याचा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि षटकाराने टीमची धावसंख्या 33. आता इक्वेशन थोडंसं चेंज झालंय. 15 मध्ये अजूनही 37 धावा बनवायचे आहेत. वाड शॉट पिकअप स्ट्रोक सुंदर फटका. अगदी बॉल लुव फुल टॉस होता त्याला पाठवण्यात आलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डरच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा वार हिमांशूचा. दुसरा षटकार. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला कधीच वेळ लागत नाही. ही वेळ आतापर्यंत अपोजिट होती. टीम देसाईच्या बाजूने भरपूर सारा स्ट्रगल सुरू होता. सध्या रिप्ले तुम्ही बघा. इंटरेस्टिंग रिप्ले कारण फ्रंट फुटला गेले
बघितलं बॉल फुल टॉस होत आहे त्यासाठी बॅट फक्त क्रॉस केली. तेजस भोईरच्या गतीचा वापर करत असताना डावा जो पाय होता त्या डाव्या पायाला अगदी खाली खरं तर झुकवलं गेलं आणि त्यानंतर वेट प्रॉपरली ट्रान्सपोर्ट करत असताना बॉलला पाठवण्यात आलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर आणि तेजस भोईरच्या विरोधातला हा दुसरा अटॅक तुम्ही बघितला हिमांशूचा. या स्टेजला नेहमी त्याची बॅटिंग चांगलीच राहिली आहे कारण हिमांशू नेहमी मैदानाच्या आतमध्ये अशा कंडिशन्सला जात असतो ज्या कंडिशन्सला त्याला खरं तर गरज असते ती म्हणजे टीमसाठी आणि त्याने आता टीमची गरज ही भागवली आहे. टीमची धावसंख्या 39. शॉर्ट बॉल त्याच्यावरती पुल केला पॉवरफुल आणि सक्सेसफुल. काय सुंदर फटका. आता ही बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर तेजस भोईरच्या विरोधातला. रिप्ले तुम्ही बघा खर तर ज्या अंदाजाने आपण या बॉलला बघितलं राऊंड द विकेटने याच्या अगोदर 2 मोठे फटके आले. आता खर तर साईड चेंज करत असताना ओव्हर द विकेटने बॉल टाकला लेफ्ट आर्म बॉलरच्या विरोधात अगेन्स्ट स्विंग. हा तिसरा मोठा फटका तुम्ही बघितला हिमांशूच्या बॅटमधून आणि आता तिसऱ्या षटकाराने खूप काही घडलं बिघडलं या मॅचमध्ये. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 13 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज. काय सामना क्लोज केलाय. 45 धावा टीमच्या टोटलमध्ये 70 धावसंख्येचं मोठं चॅलेंज डोक्यावरती असताना टॉप ऑर्डरची कामगिरी ढासळली परंतु मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती गेला हिमांशू मात्रे आणि त्याच्या बॅटमधून लागोपाठचा तिसरा षटकार तुम्ही बघितलाय. कमी गतीचा बॉल त्यालाही लॉफ करण्यात आलाय. लागोपाठचा चौथा रॉकेट या ठिकाणी दागत असताना मैदानाच्या आतमध्ये असल्याची दखल लगेचच दिली गेली तेजस भोईर आणि त्याच्या विरोधातला हा चौथा षटकार. 51 लक्ष्य 70चं येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 19 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका. विराट परी 11 गावदेवी भाल त्यांच्या विरोधात गावदेवी उंबारली हा संघ तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. खरं तर डेली वर्क चालू आहे डे नाईट फॉर्मॅटमध्ये आम्हालाही काम करावं लागतं म्हणून कधी कधी माइंड हा डायव्हर्शन असतो डायव्हर्ट होत असतो आणि एका समालोचकासोबत हे भरपूर वेळा घडतं सुद्धा कारण सीझन जेव्हा सुरू होते तेव्हा दर दिवस समालोचन करणं वेगवेगळ्या खरं तर भागात कॉमेंट्री करण्यासाठी जाणं मग कधी कधी पुरेशी झोपी नसते त्यामुळे कधी कधी शब्द आमचे अडखळत असतात 2 फ्रेममध्ये. परंतु ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून 2 फ्रेममध्ये तुम्ही अँगल बघताय. एका फ्रेममध्ये हिमांशू प्युरिटी देतोय. खरं तर हिमांशू स्वतःला प्रूफ करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेला आणि आतापर्यंत त्यांनी प्रूफ केलाय की एक वॉरियर कशा पद्धतीने असतो एक योद्धा कशाप्रमाणे असतो आणि योद्ध्याचीच तर गरज होती कारण त्यालाही माहिती आहे विकास पाटील बाद झाला ऋषी बाद झाला हितेश बाद झाला त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार. मोरेश्वर आहे परंतु माझ्याकडनं होणारं काम मी रिस्पॉन्सिबल पूर्ण करू शकतो तेच त्याने केलं आणि आतापर्यंत त्याच्या बॅटमधून इंडिव्हिज्युअल 4 चेंडूंमध्ये 24 धावा आलेल्या आहेत. पिंटू पाटील यांची ही संकल्पना कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड यांचा आयोजित सापाड चषक आणि एक वेगळ्या संकल्पनेमध्ये खरं तर सध्या तर बघताय आणि इताड्याचे सरपंच जगनशेठ पाटील सुद्धा थोड्याच वेळामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील टेलिव्हिजन स्क्रीनवरती ज्यांची रॉयल एंट्री या ठिकाणी होणार आहे. नेहमी समालोचकांवरती असणारं त्यांचं प्रेम आणि नेहमी त्यांचा ब्लॅक गाड्यांसोबत ताफा येतच असतो त्याच्यामुळे जगनशेठ पाटील तुम्हाला पाहायला मिळतील. सापाड चषकाचं एक खास आकर्षण काय ते तुमच्या समोर या ठिकाणी दाखवलं जात आहे. मालिकावीरसाठी जी बाईक आहे त्यानंतर भारत केसरी मथुर 1001 यांची एंट्री होणार आहे. स्पर्धेच्या दिवशी लाईव्ह ऑर्केस्ट्रा तुम्हाला शेवटच्या दिवशी पाहायला मिळेल. पंच त्याच्यानंतर आमचे थेट प्रक्षेपण आणि त्यानंतर डीजे मास्टर यांच्यासाठी कूलर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर स्कोररसाठी कूलर 12वे जे खेळाडू असतील 4 टीमचे त्यांना 4 टीमच्या खरं तर 12th मॅनला या 4 सायकल्स कॉमेंटेटरला सायकल अंपायरला सायकल आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा पर्वणी की लकी ड्रॉच्या माध्यमातून त्यांनाही एक सायकल मिळवण्याची संधी प्राप्त केली आहे. काही संकल्पना आहे खूप खर्चा म्हणून तर चर्चा या स्पर्धेची अर्थात सापाड चषक 2025. आता मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल. विवेकला षटक क्रमांक 4 दिला हातामध्ये 6 चेंडूंचं भवितव्य. आता त्याला मॅचला टर्न करायची असेल तर इथनं एखादी विकेट घ्यावी लागेल.
यावेळेला विकेटची चर्चा सुरू होती आणि विकेट आली आहे पहिल्याच बॉलवरती. विकेट प्राप्त करत असताना सलामीला गेला होता मोरेश्वर पाटील. आपल्या टीमसाठी 2 उपयुक्त षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. तो मोरेश्वर मैदानाच्या बाहेर 14 धावसंख्या बनवत लागणारा हा झटका चौथा. तुम्ही बघताय मोरेश्वर कशा पद्धतीने बाद झाले. खर तर बॉलला फिरवण्यात आलं, बॉलला टर्न करण्यात आलं विवेकच्या माध्यमातून. जसा बॉल आला बॉडीपासून दूरच होता. कदाचित हा बॉल सोडला असता तर वाईट मिळाला असता, परंतु सिंगल बनून कदाचित ऑन स्ट्राईकला आणायचा असावा हिमांशूला. त्याच रणनीतीने मोरेश्वरने बॅट स्विंग वाढवला होता, परंतु हलकीशी इनर एज विकेट किपरने अर्थातच लवने त्याचं काम पूर्ण केलं गेलं आणि मैदानाच्या बाहेर येत असताना मोरेश्वर. आता मैदानाच्या आतमध्ये सुमित मात्र गेलाय. का तर खूप कमी हा खेळाडू तुम्हाला क्रीडांगणावरती दिसतो कामकाजामध्ये व्यस्त असताना, परंतु आता त्याच्यावरती जिम्मेदारी आली आहे. तो क्रमांक आलाय 6 वरती. त्याच्यासमोर आहे विवेक, जिथे अजूनही बनवायचे आहेत. धावा 19. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, दोन्ही पायांच्या गॅप मधून बॉल ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची समाप्ती. 4 ओव्हरचा जो खेळ आहे ना, त्या 4 ओव्हरच्या खेळामध्ये जर या ओव्हरमध्ये धावा आल्या नाही तर कदाचित मग थोडासा अडचणीमध्ये असेल टीम देसाई. तर दुसऱ्या बाजूला याही गोष्टीचा विचार करतात डगआउट की ऑफ स्ट्राईक सध्या तरी हिमांशू आहे, त्याला ऑन स्ट्राईक आणलं, त्याच्या बॅटमधून एखादा मोठा फटका आला तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा इंटर होऊ शकतो आपण, परंतु त्यासाठी एक सिंगल बनून ऑन स्ट्राईकला हिमांशूला आणावं लागेल या मॅचमध्ये. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ही चर्चा सुरू होती की ऑफ स्ट्राईक आहे तो म्हणजे हिमांशू, त्याला ऑन स्ट्राईकला आणण्याचा काम या ठिकाणी करावं लागेल. तेच केलं सुमितने. डिफेन्सिव्ह पद्धतीने या बॉलवरती सिंगल मिळवली. टीमची धावसंख्या आपल्याला आता पाहायला मिळते ती म्हणजे टीमच्या टोटलमध्ये सध्या तरी धावा 51 या 52 धावा या मॅचमध्ये लक्ष होतं 17 धावसंख्येचं. म्हणजे अजूनही येणारे बॉल असतील ते म्हणजेच 9 आणि 9 मध्ये अजूनही 18 बनवायचे आहेत. बॉलपासून खरं तर दुप्पटीने या धावसंख्या बनवायच्या आहेत. त्याच अनुमानाने आता हिमांशूला टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल, कारण विवेकच्या आतापर्यंतच्या षटकामध्ये 3 बॉलवरती फक्त सिंगल मिळाली आहे, एक विकेट आली आहे. तर दुसऱ्या बाजूला तेजस भोईरवरती झालेला अटॅक तो हिमांशूच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळाला. तोच आता ऑन स्ट्राईक आहे, म्हणून त्याच्यासाठी आता स्ट्रॅटेजी आखावीच लागेल. या टीमवरती ना खरं तर सगळं डिपेंडेबल आता हिमांशूवर आहे, कारण या टीमला पुढे न्यायचं असेल तर हिमांशूला थांबावं लागेल. जर त्याची विकेट आली तर थोडासा अडचणीमध्ये राहील संघ देसाई. लेगस्टंपवरती बॉल होता, गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न, पण तो दुसऱ्या बाजूला आशिषने बॉल लगेचच फेकला गेला. तो म्हणजेच नॉन स्ट्रायकिंग रेंजवरती. ही रणनीती चांगली आहे, कारण लेगस्टंपला हिट करणारा बॉल होता, त्याला दिशा देण्याचं कामही केलं होतं. आशिष त्या ठिकाणी निडर होता. त्याच्यासमोर जसा बॉल आला त्यांनी बघितलं की दुसऱ्या बाजूला सिंगलचा प्रयत्न करतील तर हिमांशू डेंजर एंडला असेल, त्याच्यामुळे त्यांनी नॉन स्ट्रायकर एंडवरती फेकी केली. परंतु त्या ठिकाणाहून हिमांशूला ही निदर्शनात आलं की कदाचित ही रिस्की सिंगल नकोय, त्याच्यामुळे तो थांबला. कारण त्यालाही माहिती आहे की सिर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और लढेंगे, त्याच्यामुळे तो थांबला आणि इथनं सिंगल बनवली नाही. धावा झालेल्या 52. अजूनही 18ची गरज आहे मॅचमध्ये. ऑन साइडला या फटक्याला चांगलं एक्झिक्यूट केलं गेलं, परंतु त्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डर काय फिल्डिंग झाली, जास्त फ्लाईटी नव्हती, फ्लॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि हरेश होते या टीमचे सर्वोत्कृष्ट खेळाडू. महत्वाचा गडी मैदानाच्या बाहेर पाठवत असताना या ओव्हरमध्ये मिळते हिमांशूची विकेट. फलंदाज बाद. दत्ता पाटील आणि त्यांच्या जोडीला अनंताजी पाटील. येस, दत्ता अनंत पाटील आणि आमचे सन्माननीय बाबूरावजी पाटील जे निळजेचे समाजसेवक आहेत, त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी दादांना विनंती करतो की मंचावरती या. तुमचं सहर्ष स्वागत. नुकताच फलंदाज बाद झालाय. हिमांशूच्या बॅटमधून 24 धावसंख्या तुम्ही बघितल्या, परंतु या स्टेजला त्याचं मैदानाच्या आतमध्ये टिकणं हे खूपच गरजेचं होतं. इंटर होत आला होता संघ धावसंख्या 40च्या अनुमानाने, परंतु 70 धावसंख्येचं टार्गेट असताना आपण बघितलं तर
या मॅचमध्ये हिमांशूचं जाणं कुठेतरी त्रासदायक ठरेल, पण तो अजूनही प्रवीण आहे मैदानाच्या आतमध्ये. आता तो गेलाय, तो एक रिस्पॉन्सिबल खेळाडू, त्यालाही माहिती आहे की जिम्मेदारीला कसं पार पाडावं. यावेळेला चांगला बॉल, टप्पा पडला आणि बॉल खाली राहिला आणि अशा पद्धतीने या षटकामध्ये जास्त हाणामारी झालीच नाही. फक्त एका धावसंख्येचं षटक हाताळलं. जिथे लक्ष होतं या मॅचमध्ये 70चं, 4 ओव्हर्समध्ये तुम्ही धावा जरूर आतापर्यंत बघताय ते म्हणजेच 52 धावसंख्या, म्हणजे येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 18 धावसंख्या बनवायच्यात या मॅचला फिनिश करण्यासाठी संघ रिची प्रतिष्ठान देसाईला. चार ओव्हरचा खेळ संपलाय. तिसरं जे षटक राहिलं ना, ते तिसरं षटक बाजूने पूर्णपणे राहिलं टीम देसाईच्या. परंतु याही गोष्टीची आपण चर्चा केली होती की क्रिकेटमध्ये वेळ बदलायला कधीच वेळ लागत नाही. कधी कोणता सामना कधी टर्न होईल, कधी कोणत्या खरं तर खेळाडूंकडनं काम होईल, कधी कोणत्या खेळाडूला तुम्ही परतीचा प्रवास करताना बघाल, विदिन अ सेकंड सगळ्या गोष्टी कधी बाजूने होतात आणि कधी विपरीतही घडतात. तेच तुम्ही क्रिकेटमध्ये बघताय आणि सध्या तरी या मॅचमध्ये तेच सुरू आहे. कारण जो अटॅक झाला होता तेजस भोईरवरती, तो अटॅक कुठेतरी रोखण्याचा काम केला या मॅचमध्ये विवेकने. तिथे त्याला फक्त सिंगल खर्च करत असताना तुम्ही बघितलं आणि आता मैदानाच्या आतमध्ये आला हरेश. ज्या हरेशच्या हातामध्ये तुम्ही हिमांशूची झेल बघितली होती, तोच आलाय मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हरला आता कंट्रोल करण्यासाठी. इथूनही बनवायचे 18. अजूनही सामना खरं तर दोन्ही संघांच्या बाजूने आहे. कारण 18 म्हटलं गेला तर एखादा मोठा फटका आला, मग तो प्रवीण किंवा सुमीच्या बॅटमधून येऊ दे, तेव्हा हा संघ खरं तर पुढे जाईल, अर्थातच देसाई. पहिलाच बॉल लांबून खेळतात, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. ग्राउंडिंग हा स्ट्रोक, बॉलला फील्ड करण्यात आलाय. तिथनंही आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या आता पुढे जाईल 53 आकड्यावरती. अजूनही 17 धावसंख्येची गरज. सध्या तरी दीप आमच्या सोबत आहेत ॲज अ 12th मॅन. आताच पेट नेम चिकू, बालगावचे भाचे आहेत आणि सध्या तरी या टीमला सपोर्ट करण्यासाठी ते ॲज अ 12th मॅन. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. आता पूर्णपणे रिस्पॉन्सिबल ना प्रवीणला भावं लागेल, कारण अजूनही 17ची गरज आहे मॅचमध्ये 5 चेंडूंमध्ये. यॉर्कर बॉल होता, परंतु या ठिकाणी कडा लागली आहे का हा प्रश्न विचारला जातो अंपायर्सकडे. दाद मागितली जाते, परंतु अंपायर सांगतात की कानांपर्यंत कोणताही साऊंड नव्हता. अर्थातच बॅट बॉलचं कनेक्शनच नाहीये. इथनं डॉट बॉलची समाप्ती. आणि हे डॉट बॉल आता जसे जातात ना तसा दडपण वाढत चाललाय. पण ज्या वेळेला तिसरं षटक संपलं त्यावेळेला कंडिशन्स अगदी वेळ होती, परंतु त्या कंडिशन्सला खरं तर विवेकने पूर्णपणे चेंजअप केली गेली आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा इंटर केलंय आता संघ मानेरेने. ऑन साइडला प्रॉपरली टायमिंग, बॉल चाललाय वाऱ्यासोबत मैदानाबाहेर, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. प्रवीणचा षटकार. फर्स्ट इनिंगमध्ये आपण बॅटिंग करत असताना विकेट बघूयात की विकेट गमावल्या गेल्यात 4. आतापर्यंत 5 विकेट गमावल्या गेल्यात संघ देसाईने. फर्स्ट इनिंगमध्ये खरं तर 4 विकेट गमावले होते, म्हणजेच कंपल्सरी चेस आता धावा या करायच्याच आहेत. त्या धावा राहिल्या 3 बॉलमध्ये 11. पहिला षटकार तर आला या मॅचमध्ये. आता पुन्हा एकदा पुनरागमन केलंय संघ देसाईने. एखादा मोठा फटका जर आला ना तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा यू टर्न मारेल संघ देसाई. शॉर्ट बॉलचा वापर, आता माइंड डायव्हर्ट झाला असावा आणि अशा या स्टेजला ना खरं तर रती महारथींच्या पायाखालची सुद्धा जमीन हलते. आता सध्या तरी हा मनोवैज्ञानिक दबाव तुम्ही बघताय, कारण मागच्याच बॉलवरती प्रवीणच्या बॅटमधून येणारा षटकार सांगतोय की अजूनही संघर्ष करणं आम्ही सोडलेलं नाही. आणि तो संघर्ष क्रिकेटमध्ये अशा स्टेजला तुम्हाला करावाच लागतो जेव्हा तुमच्या खांद्यावरती गावाची जिम्मेदारी असते. आता इथं कंडिशन अशी आहे की आता 3 चेंडूंमध्ये 10 धाबा बनवायचे आहेत. इथनं हा बॉल भरपूर महत्त्वाचा असेल हरीशचा. यावेळेला चांगला खेळतायत, पण तो फिल्डर त्या ठिकाणी ट्रॅप आहे आणि एक्स्ट्रा कव्हरला परफेक्टली ही कॅच पकडण्यात आली. फलंदाज होईल बाद, लागेला झटका मोठा. प्रवीण मैदानाच्या बाहेर.
मच. खरं तर जिसका गुरु बलवान उसका चेला पैलवान आपण असं म्हणतो. लक्ष त्या ठिकाणी होते लहू मात्र्यांचे सुपुत्र आणि वडिलांकडून खरं तर क्रिकेटचे धडे जेव्हा एखादा खेळाडू गिरवतो तेव्हा क्रिकेटच्या परिपटलावरती त्याला भरपूर साऱ्या गोष्टी या आचरणात आणाव्या लागतात. एक्स्ट्रा कव्हरला ते फिल्डिंग करत होते, त्यांनी सुंदर कॅच पकडली, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. एखादा जर अनलिगल बॉल आला ज्याच्यावरती मोठा फटका आला तरी या मॅचमध्ये इंटर होऊ शकतो संघ देसाई. 2 चेंडू 10 धावसंख्येची गरज. बॉल अगदी टॉस करण्यात आला. ऑन साईडला शोल्डरचा खूप चांगला वापर करून बॉलला टर्न करायचं होतं, फिरवायचं होतं, पण तो टप्पा पडला आणि त्यानंतर जास्त बाउन्स नाहीये. 1 दी ओव्हरचा या ठिकाणी इशारा दिला गेला अंपायर्सने आणि हा सामना पूर्णपणे वळलाय आता टीम मानेरेच्या बाजूने. आणि सध्या तरी आपण बघताय की कशा पद्धतीने ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हा बॉल कशा पद्धतीने पिच केला हरेशने. आता सिच्युएशन अपोजिट झाली आहे. आता 1 चेंडू आणि एका चेंडूमध्ये 10 धावसंख्येची गरज. एवढा चांगला बॉल, लिगल डिलिव्हरी, 2 लिगल डिलिव्हरीज आणि अशा पद्धतीने 70 धावसंख्येचा बचाव करत असताना या मॅच मध्ये 10 धावसंख्येच्या फरकाने परास्त करत असताना संघ देसाईला म्हणजेच पुढच्या फेरीमध्ये दाखल जय मसोबा मानेरे. पण तो चांगले खेळलात. देसाई टीमच्या बाजूने कोणती मिस्टेक आपण जास्त बघितले नाही. हिमांशूने त्याच्या परीने जेवढं व्हावं तेवढं सगळं काय मैदानाच्या आतमध्ये ट्राय केलं. त्याच्याच त्या 24 धावसंख्येने हा संघ इथवर पोहोचला. अन्यथा जरूर तुम्हाला तो पराभूत होताना पाहायला मिळाला असता. सो या मॅचमध्ये विजेतापद मिळवत असताना जय मसोबा मानेरे या टीमला तुम्ही बघितलं. सध्या तरी नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला गावदेवी उंबारली त्यांच्या विरोधात विराट परी 11 गावदेवी भाल संघ पाहायला मिळेल. सो बॅटिंग भाल टीमची असेल. सो डगआउट मध्ये लवकरात लवकर बसा भाल. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी घोषित करूयात. जरूर असं म्हटलं जातं की जीव देणाऱ्यापेक्षा जीव वाचवणारा महत्त्वाचा असतो. ज्या वेळेला आपण बॅटिंग करत असताना बघितलं तर नो डाऊट चांगले खेळलात. कारण प्रवीणला आपण बघितलं 24-14 बनवलं गेलं हरेशने. त्यानंतर नो डाऊट 22 धावसंख्या आपण विशालच्या बॅटमधून बघितल्या. परंतु जेव्हा तेजस भोईरचं षटक मागडं राहिलं जिथे संघ पूर्णपणे दबावमध्ये होता 19 धावसंख्या 12 मध्ये खरं तर डिफेंड करायच्या होत्या त्यावेळेला एक आशेचा